मेडिजैन न्यूज प्रस्तुत साप्ताहिक राशी भविष्य. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी. 102 वर्षांची जुनी परंपरा. प्रेम, नोकरी, व्यवसाय, आरोग्य सगळं काही आपल्या राशीवर अवलंबून असतं. राशी भविष्य म्हणजे फक्त भविष्याची कल्पना नव्हे, तर आपल्या आजूबाजूच्या घडामोडींना अधिक समजून घेण्याचा एक आध्यात्मिक आणि एक वैदिक दृष्टिकोन आहे. यामध्ये ग्रह ताऱ्यांच्या हालचालींचा अभ्यास करून आपल्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचं विश्लेषण केलं जातं. आणि हे राशीचे संकेत आपल्याला सांगणार आहेत सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य निलेश मुळे गुरुजी. मेडिजैन न्यूज घेऊन येत आहेत एक खास मालिका, साप्ताहिक राशी भविष्य. कोणते दिवस शुभ, कोणते निर्णय टाळावेत, कोणत्या संधी तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहेत, या सगळ्यांची उत्तरे मिळवा दर सोमवारी सकाळी 8 वाजता. जाणून घ्या तुमच्या राशीचे ग्रहसंकेत, शुभ दिवस आणि यशाचे योग. पाहूयात आपल्या गुरुजींचं काय म्हणणं आहे. हे राशी भविष्य आपण 16 जून 2025 पासून 22 जून 2025 पर्यंतचं पाहत आहोत. मंडळी, सर्वात सुरुवातीला 1 नंबरची राशी येते, ही असते मेष राशी. या मेष राशीकरता हा येणारा आठवडा सामान्य पद्धतीचा संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला कौटुंबिक वातावरण शांत आणि सौम्य राहणार आहे. आईवडिलांचं आरोग्य तुम्हाला उत्तम प्रकारे जपायचं आहे. या मेष राशीला च्या विद्यार्थी वर्गांना हा आठवड्यामध्ये अभ्यासामध्ये लक्ष द्यायचं आहे. वैवाहिक जीवनामध्ये उत्तम प्रकारची स्थिरता दिसून येत आहे. या आठवड्यामध्ये मेष राशीकरता आर्थिक प्रगती उत्तम होणार आहे. धनाचा संचय वाढेल. बचत करण्यावरती भर द्यायचा आहे. एकूणच मेष राशीकरता हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. मंडळी, दुसरी राशी येते ही वृषभ राशी आहे. वृषभ राशीकरता या आठवड्यामध्ये यशाच्या मार्गाने जाण्याकरता योग्य असा मार्ग तुम्हाला सापडणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारचं यश मिळणार आहे. विद्यार्थी वर्गांना अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि वृषभ राशीकरता खर्चावरती थोडं नियंत्रण ठेवावे लागेल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याकरता तुम्हाला हा आठवडा लाभाचा ठरेल. जुने काही येणं असेल त्या या आठवड्यामध्ये वसूल होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम प्रकारचं राहील. अपचन आणि पोटाच्या तक्रारी राहण्याची शक्यता देखील आहे. एकूणच वृषभ राशीकरता हा काळ शुभ स्वरूपाचा आहे. मंडळी, तिसरी राशी येते मिथुन राशी. या मिथुन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात सकारात्मक असे परिणाम जाणवतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी तुम्हाला उत्पन्न होतील. नोकरदार वर्गांना बदलीची संधी येईल. व्यवसायामध्ये उत्तम प्रकारची प्रगती होईल. मिथुन राशीच्या विद्यार्थी वर्गांना हा आठवडा एक ऊर्जात्मक स्वरूपाचा असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी असेल तर उत्तम प्रकारचं यश मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी उत्पन्न होईल. मिथुन राशीच्या व्यक्तींना वडिलोपार्जित संपत्तीतून काही लाभ होण्याची शक्यता आहे. ध्यान, धारणा, योगा करण्याकरता उत्तम प्रकारचं आरोग्य तुम्हाला जोपासायचं आहे. कुटुंबामध्ये समाधान प्रकारचं वातावरण राहील. तसेच प्रेमीयुगलांकरता तुमच्या नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवण्याची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवनाकरता आकर्षण अधिक वाढेल. एकूणच मिथुन राशीच्या व्यक्तींना हा आठवडा उत्तम प्रकारचा लाभदायक असेल. मंडळी, चौथी राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींना हा आठवडा प्रगतिकारक राहणार आहे. महत्त्वाचे काही निर्णय घेता येत असतील तर तो घेण्याकरता हा उत्तम प्रकारचा कालावधी आहे. कोणत्याही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी फक्त थोडा विचार करून मग तो घ्या. विद्यार्थ्यांना हा आठवडा सामान्य स्वरूपाचा राहील. आरोग्याची काळजी घेणं आहे. आरोग्याच्या काळजीसोबतच काही जुन्या व्याधींचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण संमिश्र स्वरूपाचं राहील. ज्येष्ठांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. एकूणच
कर्क राशीकरता हा आठवडा चांगला जाणार आहे. मंडळी, 5 नंबरची राशी ती ही सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात बऱ्याच सुधारणा करता येतील. हा आठवडा तुम्हाला प्रतिष्ठा वाढवणारा आहे. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्या कामावरती खुश होण्याची शक्यता आहे. वेळेचं योग्य व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर तुम्हाला उत्तम प्रकारची संधी चालून येण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. अनपेक्षित खर्चाला सामोरे जावं लागेल, पण अचानक तुम्हाला धनाची प्राप्ती देखील होणार आहे. गुंतवणूक करणार असाल तर ह्या आठवड्यामध्ये फायदेशीर असेल. अनावश्यक खर्च टाळावा. आरोग्य थोडं संमिश्र स्वरूपाचं असेल. मानसिक ताण, तणाव, थकवा, झोपेच्या समस्या वाढतील. त्यामुळे संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. भावंडांशी जवळीक वाढेल. घरात पाहुण्यांचं आगमन देखील होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये गोडवा वाढेल. एकूणच सिंह राशी करता हा आठवडा लाभदायक ठरणार आहे. मंडळी, 6 नंबरची राशी ती ही कन्या राशी. कन्या राशी करता हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा आहे. कधी प्रगती तर कधी जबाबदाऱ्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वातावरण लाभदायक ठरणार आहे. वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. ऑफिसमध्ये आपले विचार, कल्पना तुम्हाला उत्तम प्रकारे मांडता येतील. विद्यार्थी वर्गांना या आठवड्यामध्ये शिक्षकांचं मार्गदर्शन अवश्य घ्यावं. साधी परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी एकाग्रता वाढवावी. तसेच या राशीकरता अडकलेले जे काही पैसे असतील ते मिळण्याचे योग देखील बनत आहेत. या राशीला कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. वैवाहिक जीवनाकरता आपल्या जोडीदाराच्या तब्येतीची तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एकूणच कन्या राशीकरता हा आठवडा चांगला जाण्याची शक्यता आहे. मेडिसिन न्यूज प्रस्तुत साप्ताहिक राशी भविष्य. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी. 102 वर्षांची जुनी परंपरा. 7 नंबरची राशी ती ही तुला राशी. तुला राशीकरता हा आठवडा यश आणि समाधानाचा कारक आहे. मंडळी, या आठवड्यामध्ये तुम्ही नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला स्वीकाराव्या लागतील. कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. वरिष्ठ तुमच्या कामावरती खुश होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला काही व्यावसायिकदार बंधूंना काही नवीन डील करायची असेल तर त्याकरता उत्तम प्रकारचा हा आठवडा आहे. तुम्हाला आर्थिक लाभ उत्तम प्रकारे होणार आहेत. रिअल इस्टेटमध्ये काही गुंतवणूक करायची असेल त्याकरता हा उत्तम प्रकारचा कालावधी आहे. आरोग्याकरता अपचनाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच भावंडांशी प्रेमाने वागण्याची आवश्यकता आहे. एकूणच तुला राशीकरता हा आठवडा लाभदायक ठरणार आहे. मंडळी, 8 नंबरची राशी ती ही वृश्चिक राशी आहे. या वृश्चिक राशीला हा आठवडा अत्यंत यशदायी जाणार आहे. सुसंधी चालून येतील. व्यावसायिक बंधूंना खूप चांगला फायदा होईल. नवीन काही डील्स मिळतील. जुने व्यवहार असतील, काही प्रकल्प असतील ते पूर्ण होतील. आर्थिक बाबतीमध्ये चांगला फळ मिळणारा योग आहे. आरोग्य तुमचं सामान्य राहणार आहे. मानसिक ताण टाळण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. कुटुंबामध्ये शांततेचे वातावरण राहील. वडीलधाऱ्यांशी नाते तुमचे उत्तम प्रकारचे सुधारणार आहे. नवीन पाहुणे घरी येण्याची शक्यता आहे. तसेच सकारात्मकता आणि वैवाहिक विवाहाचा विचार करणाऱ्या मुलामुलींकरता ह्या लग्नाचे योग जुळण्याचा उत्तम कालावधी आहे. एकूणच या वृश्चिक राशीकरता हे आठवडा हा लाभदायक ठरणार आहे. मंडळी, 9 नंबरची राशी आहे ती ही धनु राशी. धनु राशीकरता हा आठवडा चांगला जाईल. तसेच या आठवड्यामध्ये नोकरी व्यवसायामध्ये ताण वाढण्याची शक्यता आहे. सर्व गोष्टी तुम्ही उत्तम प्रकारे हाताळताल. नवीन प्रोजेक्टवरती काम करण्याची तुम्हाला संधी येणार आहे. विद्यार्थी मित्रांना हा आठवडा चांगला जाईल. फक्त अभ्यासाकरता थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. विदेशी जाण्याची काही तयारी असेल शिक्षणाकरता तर त्याकरताही योग तुमच्याकरता उत्तम प्रकारे बनत आहे. खर्चावर नियंत्रण ठेवायचे आहे.
खर्चाचे प्रमाण या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. मोठ्या खरेदी काही करणार असाल तर थांबण्याची आवश्यकता आहे. गुंतवणूक करणार असाल तर काळजीपूर्वक करण्याची आहे. तुम्हाला काही लाभही होणार आहेत. अडकलेले पैसे मिळणार आहेत. उत्तम प्रकारचं आरोग्यही तुम्हाला लाभणार आहे. पण काही किरकोळ त्रास होण्याची शक्यता यामध्ये दाखवतात. वृद्धांकरता आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कुटुंबामधलं वातावरण प्रसन्न राहील. प्रेमी जीवनाकरता तुमचा विश्वास वाढणार आहे. वैवाहिक जीवनातील ताण काही वाढला असेल पूर्वी तो दूर होण्याची शक्यता आहे. एकूणच धनुराशीकरता हा आठवडा सुखकारक ठरणार आहे. 10 नंबरची राशी येते ही मकर राशी. मकर राशीकरता हा आठवडा शुभ परिणामकारक ठरणारा आहे. सकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवतील. या आठवड्यामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये चांगली सुधारणा होणार आहे. नवीन ग्राहक तुमच्याशी जोडले जाणार आहात. तसेच सरकारी नोकरीकरता आपण कोणी प्रयत्न करत असाल तर त्याकरताही उत्तम योग या आठवड्यामध्ये बनत आहे. विद्यार्थी मित्रांना हा आठवडा उच्च शिक्षणाची संधी निर्माण करणारा आहे. पण अचानक काही खर्च देखील संभवतात. त्याकरता योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या काही गुंतवणूक करणार असाल तर ती टाळावी या आठवड्याकरता असा माझा सल्ला आहे. आठवड्याच्या मध्यान्नानंतर उत्पन्नाचा स्रोत वेगवेगळ्या मार्गाने वाढू शकतात. जुनी काही येणे असेल वसूल होऊ शकतात. आर्थिक प्रगती उत्तम प्रकारची राहील. तुम्ही सध्या कर्ज काही घेणार असाल तर ते टाळावं असं आवश्यक आहे. कुटुंबाची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभणार आहे. तसेच नात्यामध्ये संवाद वाढवणारा हा आठवडा आहे. वैवाहिक जीवनामध्ये मकर राशीला हा आठवडा शुभ स्वरूपाचा जाणार आहे. मंडळी, 11वी राशी ही कुंभ रास असते. या कुंभ राशीला या आठवड्यामध्ये शुभ परिणाम जाणवणार आहेत. तसेच तुम्हाला ग्रहांची स्थिती उत्तम प्रकारे लाभणार आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला स्वतःचा काही व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याकरता अतिशय उत्तम कालावधी हा आठवडा ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांकरता सामान्य राहणार आहे. मन विचलित होऊ शकतं. आपण काय करावं काय करू नये अशी द्विधा मनस्थिती तुमची होऊ शकते. त्याकरता मनावरती नियंत्रण ठेवून वरिष्ठांचा सल्ला घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. आर्थिक बाजू चांगली राहील. गुंतवणूक करण्याकरता हा आठवडा तुम्हाला चांगला असेल. परदेशी संबंधातून काही व्यवहार करणार असाल तर तो देखील तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. घरगुती खर्च काही वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण येऊ शकतो. आहारावरती नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील वातावरण हे सौम्य स्वरूपाचं राहणार आहे. जीवनात संयमाने वागणे तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहे. मतभेद होणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. एकूणच कुंभ राशीला हा आठवडा लाभदायी ठरणार आहे. 12वी राशी येते ही मीन राशी आहे. मीन राशीला हा आठवडा शुभ फल देणारा ठरणार आहे. या आठवड्यात तुम्ही कामे वेळेत पाडण्याची आवश्यकता आहे. संयमाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. वरिष्ठ तुमच्या कामावरती प्रसन्न होणार आहेत. नोकरदार वर्गांना नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करून घ्यावा. व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवावी. विद्यार्थी मित्रांना हा आठवडा चांगला यश देणारा ठरणार आहे. शिक्षणामध्ये तुम्ही उत्तम प्रकारे प्रगती करू शकता. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला या आठवड्यात सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. अनपेक्षित खर्च वाढू शकतात. खर्चांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. तसेच तुम्हाला आरोग्याची काळजी या आठवड्यामध्ये घ्यायची आहे. रक्तदाब, मानसिक तणाव इत्यादी काही गोष्टी जाणवू शकतील. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि स्नेहभरून असे राहणार आहे. मीन राशीला हा आठवडा एकंदरीत अतिशय लाभदायक असा ठरणार आहे. मंडळी, हे आपण 12 राशींचं साप्ताहिक भविष्य पाहिलेलं आहे. यासोबत आठवड्याकरता माझा सर्वांकरता असा सल्ला आहे की सर्वांनी उत्तम प्रकारे व्यायाम करून शरीराचं आरोग्य जोपासा. जसं आपल्याला व्यायाम केल्यावरती शरीराचं म्हणजे तनाचं आरोग्य प्राप्त होतं, तसंच आपलं मन देखील महत्त्वाचं असतं. आणि या मनाचं आरोग्य प्राप्त करण्याकरता प्रत्येकाने रोज काहीतरी 5 मिनटं 10 मिनटाकरता
उपासना करणं आवश्यक आहे. ज्याची जी इष्टदेवता असेल त्याची त्याने एक 10 मिनिटाकरता रोज उपासना करा. आठवड्यात सांगितलेले काही राशींना संमिश्र फळ असेल, काही राशींना मध्यम फळ असेल, काहींना लाभदायक असेल. काहीतरी अडचण आहे याकरताच उपासना न करता, काही अडचण नसली तरी परमेश्वरापाशी रोज सकाळी 10 मिनिटं बसून मग आपल्या दिवसाला, दिनचर्येला आपण उत्तम प्रकारे सुरुवात करू शकता. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी सकाळी ठीक 8 वाजता. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्या. तोपर्यंत स्वस्थ रहो, व्यस्त रहो, व्यस्त रहो. गोविंद गोविंद गाया करो. मेडिजैन न्यूज प्रस्तुत साप्ताहिक राशी भविष्य. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी. 102 वर्षांची जुनी परंपरा.